हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. 2026 आजीला पण कट करायला. वेलकम टू 2026. 26. डोळे बंद. अशी का डोकं उचल. डोळे बंद. ऑन युअर मार्क्स. डोळे उघडा. ऑन युअर मार्क्स. गेट सेट गो. हाय हॅलो सर्वांना माझा नमस्कार. गावी गेलं म्हटलं की गावरान मेवा हा खायला मिळतोच. तर बऱ्याच दिवसापासून आम्ही कच्चं दूध खाल्लेलं नव्हतं. तर भाऊजींनी आणून ठेवलेलं होतं दूध आणि सकाळी सकाळी छान असं आम्ही कच्चं दूध खायला सुरुवात केलेली. आणि दूध हे एक्स्ट्राचं होतं तर म्हटलं चला आपण वड्या बनवून बघूया. तर लहानपणी आम्ही जेव्हा घरी असायचो ना तर एक मावशी यायच्या तर त्या आम्हाला नेहमी ह्या वड्या द्यायच्या बनवून. तर आज आम्ही बनवून बघणार होतो आणि ही पहिलीच वेळ होती की कशा बनवायच्या. तर साधारण आम्ही दूध घेतलेलं आणि त्याच्यामध्ये गूळ हा किसून टाकलेला आणि सगळा मिक्स वगैरे करून घेतला. म्हणजे गोड आपल्याला जेवढं गोड पाहिजे ना त्यानुसार आपल्याला गूळ त्यामध्ये घालायचा. म्हणजे चवही छान लागते आणि त्या वड्यांचा कलरही थोडासा हा चेंज होतो. तर त्यामध्ये साधारण थोडीशी आपल्याला विलायची कुटून टाकायची आहे आणि जायफळी. तर चव ही छान लागते. तर ॲल्युमिनियमचं पातेलं असेल तर त्याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं एखादं स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे. तर त्याच्यावरती आपल्याला अजून एक ताट ठेवायचं म्हणजे झाकण ठेवायचं. वाफी दाबून घ्यायचे आणि साधारण कमीत कमी आपल्याला अर्धा तास हे सगळं शिजू द्यायचे. म्हणजे एकदम छान आपल्या वड्या ह्या सेट होतील. तर बघा तुम्ही हे कुकरमध्ये करू शकता परंतु आम्ही पातेल्यात लावून बघितलं आणि होतं की नाही होतं हा आमचा खरा मेन हेतू होता. तर एवढ्या सुंदर ह्या वड्या बनल्या गेल्या बघा तुम्हाला दिसत असेल. आणि पातेलं हे साधारण अर्धा लिटरचं पातेलं होतं. तर त्यामध्ये दूधही म्हणजे वड्यांची जी हाईट आहे ना ती एकदम परफेक्ट झालेली. ते बघा एकदम स्मूथली चाकून हे कट होतं. आणि जे काही विलायची वगैरे जायफळ आहे ना तर एकदम छान त्यामध्ये शिजल्या गेलेलं. आणि मग ते वरती जे आपण म्हणतो ना वरती ते तरंगतं त्याप्रमाणे आपल्या त्या वड्यांवरती एक प्रकारची डिझाईनही झालेली आहे. ते खूप सुंदर दिसतंय बघा. ते एकदम कट केलं स्मूथली तरी ते चाकूला सहज लागून येतं. तर आम्हाला ह्या वड्या खूप आवडतात आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही ह्या वड्या खाल्लेल्या आहेत. तर तुम्हालाही नक्कीच हे बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल आणि नक्की तुम्ही ट्राय करा. खूप सोपे आणि खूप इझी आहे. तर आम्ही ह्या खरं तर पहिल्यांदाच बनवल्या. आम्हीही कधी बनवल्या नव्हत्या पण खूप सुंदर बनल्या गेल्या ह्या वड्या. तर साधारण तुम्ही कमीत कमी म्हणजे 2-3 दिवस ह्या वड्या सहज खाऊ शकता. तर आम्ही थोडं एक्स्ट्राचंच बनवून ठेवलेलं कारण मुलंही खाणार होते कारण कच्चं दूध खाल्लेलं होतं दिवसभर आणि हे आम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. तर संध्याकाळच्या वेळेस मग 31st होतं तर सेलिब्रेशन हे करायचं ठरलं. तर मार्केटमध्ये गेलेलो थोडीशी खरेदी केली. प्रीमिक्स खरेदी केलं. आम्हाला बिना क्रीमचा केक बनवायचा होता परंतु तिथे केक ऑलरेडी म्हणजे भरपूर पुष्कळ व्हरायटी होत्या. तर म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या प्रीमिक्स तर आपण नंतर पण केक बनवूया. आणि हा साधा मग आम्ही चॉकलेट केक बनवून घेतलेला. तर प्राईस खूप कमी होती साधारण म्हणजे जे मुंबईची जी प्राईस आहे ना त्यापेक्षा त्या मानाने नक्कीच हा केक स्वस्त आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस बेत म्हटलं चला पावभाजीचा बेत बनवूया. आणि आई आलेली होती भेटण्यासाठी. तर आईसाठी मस्त अशी एकादश होती त्यामुळे मग तिला साबुदाण्याची खिचडीही बनवावी लागली. तर आम्ही सगळ्यांनी छान असा पावभाजीवर ताव मारलेला. तर पावभाजी एवढी सुंदर आणि टेस्टी झालेली होती आणि मुलांना सगळी आतुरता ती होती ती म्हणजे केकची. कारण आम्ही मुलांना हे सांगितलेलंच नव्हतं की आम्ही केक आणलेला आहे आणि सरप्राईज द्यायचं होतं की घरी केक बनवायचा. पण शेवटी फायनली लहान मुलं कसे एकदम कोणतीही गोष्ट म्हटलं आणि केक चॉकलेट आईस्क्रीम यासारख्या जर गोष्टी म्हटलं ना तर त्यांच्यासाठी ह्या अतिप्रिय असतात. तर ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. 2026
आजीला पण कट करायला लाव. आजी आता आजीला वेलकम टू 2026. 26. हॅपी न्यू इयर स्वयं. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. आशिका हॅपी न्यू इयर. थांब तिला कट करू दे आता. दादा थांब तिला. आजीला खाऊ का. हॅपी बर्थडे डे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आशिका. हॅपी बर्थडे टू यू. व्हेरी गुड. आता द्या इकडे. आता द्या. आता झालं कापून. आता हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे आशिका अँड हॅपी न्यू इयर. आजी खात नाही. आजी घे खाऊ. हॅपी न्यू इयर आशिका. हॅपी न्यू इयर एव्हरीवन. थांबा तिला म्हणू द्या ना आशिका. आशिका तू बोल हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. इकडे बघ. 5 तास तरी लागेल. 5 काय मिनिट सेकंड मिली सेकंड नॅनो सेकंड काय 5 तासात होऊन जाईल ना हे खाणं. केक कसा आहे आशिका. छान. याची रसमलाई हॅपी प्यायची. न्यू इयर. हॅपी न्यू इयर एव्हरीवन. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. केक म्हटला आणि लहान मुलं म्हटले की हा त्यांचा बड्डे असतो. वाढदिवस कुणाचाही असो पण केक हा त्यांना कट करायचा असतो आणि आतुरताही केक खाण्याची असते. तर इथेही असंच झालेलं की न्यू इयर सेलिब्रेशन बरोबर आशिकाचाही बड्डे सेलिब्रेट झालेला आणि ती खूप खुश होती की तिचा बड्डे सेलिब्रेट झालेला. तर सगळ्यांनी मग छान आम्ही केक शेअर केलेला एकमेकांना आणि छान गप्पा गोष्टी मारल्या. तर आम्हाला साधारण म्हणजे गप्पा गोष्टी मारण्यात आम्हाला रोज संध्याकाळचे साधारण 12 ते 1 वाजायचे आणि मुलंही मस्ती करायचे. कोणीही म्हणजे असं वरती झोपायला जात नव्हतं की त्यांना असं सांगावं लागायचं की तुम्ही वरती जा झोपायला, आम्हाला इथे झोपू द्या. तर मुलांचंही इतका गोंधळ आणि मस्ती चालू होती की सगळ्यांना कुणाला आजीजवळच झोपायचं होतं आणि त्यातले त्यात माझा आधी हा खूपच अति अल्लड म्हटलं तरी चालेल. त्याला प्रत्येक गोष्टीला ही आजी पाहिजे असते आणि आजीचं आणि नातवाचं एक वेगळं रिलेशन असतं खरं तर. तर आजी सगळ्या नातवांसाठी एवढ्या लांबून भेटायला आलेली. खरं तर तिला कालच निघालेली पण सायंकाळच्या वेळेला तिला बस नाही भेटली म्हणून मग तिला दुसऱ्यांच्या ठिकाणी म्हणजेच तिचे नातेवाईक जे काही तिचे मामा होते तर मामांच्या तिथे थांबलेली आणि तिला असं झालं की मी कधी जाईन माझ्या नातवांना भेटवायला. तर सकाळी मग ती बरोबर 11 वाजेपर्यंत घरी आली आणि सगळ्या नातवांना छान गप्पा गोष्टी केलेल्या. तर खूप सुंदर आमचे हे दिवस छान गेलेले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.